नमस्कार, मी जास्वंदी आणि तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जास्वंदीज कोझी नेस्ट. मैत्रिणींनो, आता सध्या अधिक मास सुरू होता, म्हणजे अधिक ज्येष्ठ सुरू होता आणि आता अधिक मास संपून निज ज्येष्ठ सुरू झाला आहे. तर ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा जी असते ना, त्यालाच आपण वटपौर्णिमा असं म्हणतोच. म्हणजेच त्या दिवशी सवाशीण बायका वडाची पूजा करतात. हिंदू धर्मानुसार वटपौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. हा दिवस सवाशिणी बायकांसाठी फारच महत्वाचा आहे. सवाशीण बायका वडाची पूजा करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. या वर्षी सोमवार दिनांक 29 जून रोजी वटपौर्णिमा येणार आहे. तर त्या दिवशी आपण सगळेजण वटपौर्णिमा जी आहे ती साजरी करणार आहोत. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो. वडाचं झाड हे दीर्घायुष्य, सौख्य आणि समृद्धीचे जे आहे ते प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला अगदी पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की वडाच्या झाडाचे जे मुळं असतात त्याच्यामध्ये ब्रह्मदेव वास करतो, खोडामध्ये विष्णू वास करतो, तर फांद्यांमध्ये महादेव वास करतो. वडाच्या झाडाला त्रिदेवांचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे शक्यतो जर तुमच्या घराच्या जवळपास जर तुम्हाला वडाचं झाड नाही मिळालं पूजा करण्यासाठी, तर एखाद्या छोट्याचं वडाचं रोप आणा, ते कुंडीत लावा आणि मग त्याची पूजा करा. आणि झाडाची फांदी तोडून त्याची पूजा करण्याचं शक्यतो टाळा. हिंदू पौराणिक कथानुसार सावित्रीने वडाखाली जे आहे ते आपल्या सामर्थ्याने, बुद्धिमत्तेने आणि प्रतिबद्ध सामर्थ्याने यमराजाकडून सत्यवानाचे जे प्राण आहे ते यमराजाकडून परत मागितले होते. आता वटपौर्णिमेची जी पूजा विधी आहे, लागणारं साहित्य आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये भागाभागानुसार बदलतं. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी छान रेडी व्हायचं आहे, सगळे सौभाग्याचे अलंकार परिधान करायचे आहे आणि शक्य होईल तेवढ्या सकाळीच जे आहे ती वडाची पूजा करायची आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी जो आहे तो उपासही केला जातो. आता काही भागांमध्ये जो आहे तो दिवसभर उपास केला जातो आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून उपास सोडला जातो. तर काही भागांमध्ये जे आहे ते पूर्ण पौर्णिमा उपास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी जो आहे तो उपास सोडला जातो. तर अशी मी तुम्हाला थोडक्यात वटपौर्णिमेची माहिती सांगितली. आता आपण पूजेचे साहित्य बघूया. हे बघा, इथे जे आहे मी पूजेचे सगळं सामान जे आहे ते काढून ठेवलं आहे. तर एक एक सामान जे आहे ते मी तुम्हाला सांगते आणि हे जे सामान आहे ते अगदी परिपूर्ण आहे. एवढं जरी तुम्ही पूजेला घेऊन गेले तरी तुमची पूजा जी आहे ती अगदी व्यवस्थितरित्या पार पडणार आहे. चला, तर मग आता मी एक एक करून तुम्हाला साहित्य सांगायला घेते. तर सर्वात प्रथम जे आहे ते मी इथे तुपाची निरांजन घेतली आहे. कुठल्याही पूजेची सुरुवात करताना सर्वात प्रथम जे आहे ते निरांजन जे आहे ती प्रज्वलित करायची आहे. त्यानंतर इथे अगरबत्ती घेतलेली आहे. तर तुम्ही अगरबत्ती आणि धूप असं घेऊ शकतात आणि दिवा अगरबत्ती लावण्यास पूजेला सुरुवात करायची आहे. तर पूजेची सुरुवात जी असते ती कधी पण आपण गणपती बाप्पाच्या पूजेपासून करत असतो. त्याच्यामुळे इथे मी नाणं, सुपारी आणि विड्याची पानं घेतली आहेत. या सुपारीचीच आपल्याला गणपती म्हणून स्थापना करायची आहे. या सुपारीच्या गणपतीची आपण पूजा अर्चना करणार आहोत. तर त्याच्यासाठी जे आहे ते इथे पंचामृत घेतलेलं आहे. त्यानंतर नैवेद्यासाठी जे आहे ते गोड खोबरं घेतलेलं आहे. इथे फुलं घेतलेली आहेत. तसेच हळद, कुंकू, अक्षत हे सगळं घेतलेलं आहे. पूजेसाठी आपण पाणी घेतलेलं आहे आणि इथे जे आहे ते ओटीचं सामान घेतलेलं आहे. इथे मी हा ब्लाउज पीस घेतला आहे खण म्हणून आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते ओटीचं सगळं सामान ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे एवढं जे सामान आहे हे आपल्याला पूजेला लागणार आहे. त्यानंतर सवाशिणीच्या वाणासाठी जे सामान लागतं मी ते दाखवते. काही भागांमध्ये ही पण पद्धत जी असते ती थोडी वेगळी असते. जर तुम्ही कोकण साईडला जर गेला तर तिथे ते 5 प्रकारची फळं जी असतात त्याचं वाण देतात आणि इकडे आपल्या नाशिककडे, खानदेशकडे जर अशी पद्धत आहे की आम्ही ओटी भरतो, तर त्या ओटीचं काय सामान असतं ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी ओटीमध्ये घालण्यासाठी हळकुंड, बदाम, खारी, खोबरं असं सगळं काही घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आंबे घेतलेले आहेत. ओटीमध्ये टाकायला फुलं घेतलेली आहेत. ओटीमध्ये टाकण्यासाठी बांगड्या घेतलेल्या आहे सवाशिणीचं लेणं म्हणून आणि तसेच गहू घेतलेले आहे. तुम्ही गहू किंवा तांदूळ यापैकी काहीही घेऊ शकतात. अशा प्रकारे मी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये, अगदी साध्या सोप्या पद्धतीने जे आहे ते वटपौर्णिमेची माहिती तुम्हाला सांगितली. मी आशा करते की तुम्हाला माझी माहिती आवडली असेल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी प्रार्थना करते की ज्याप्रमाणे वडाचं झाड जे आहे ते कायम हिरवगार असतं, त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, कुटुंबामध्ये सुख समृद्धी सदैव नांदू दे. आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.